शारदीय नवरात्राच्या सर्वांना खूप शुभेच्छा. नवरात्रातले 9 दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचे आहे. विविध प्रकारच्या स्तोत्रांचे पाठ या दिवसात केले जातात. त्यातील एक ललिता सहस्रनाम स्तोत्र. भारतीय संस्कृतीत प्रत्येक उत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा एक सशक्त संदेश देतो. त्यामध्ये ललिता पंचमी हा दिवस विशेष मानला जातो. देवीची हजारो पवित्र नावे सामावलेले हे स्तोत्र म्हणजे भक्तांसाठी दिव्य अनुभूतीच. या स्तोत्राचे अनन्यसाधारण महत्त्व काय ते जाणून घेऊयात. ललिता सहस्रनाम हा एक हिंदू धार्मिक ग्रंथ आहे, ज्यामध्ये ललिता देवीच्या 1000 नावांचा समावेश आहे, जे हिंदू धर्मात पवित्र मानले जातात. हा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिलेला आहे आणि ब्रह्मांड पुराणाचा एक भाग आहे. ललिता सहस्रनाम विश्वाच्या निर्मितीचा आणि दैवी क्रमाचा शोध घेतं. ही नावे देवीच्या विविध गुणधर्माचे, सिद्धीचे आणि प्रतिकात्मकतेचे वर्णन मंत्रांच्या स्वरूपात करतात. ललिता म्हणजे खेळणारी. मूळ स्वरूपात ललिता या शब्दाचा अर्थ उत्स्फूर्त असा होतो. ललिता सहस्रनाम हे एकमेव सहस्रनामांपैकी एक आहे, ज्यामध्ये पुनरावृत्तीशिवाय अगदी 1000 नावे आहेत. ललिता सहस्रनाम कोणत्याही सहाय्यक संयोगाचा वापर करत नाही. सहस्रनामाच्या छंदात्मक, काव्यात्मक आणि गूढ आवश्यकता पूर्ण करण्याचा पवित्र नावांची गणना करण्यात ते अद्वितीय आहे. हीच आदिशक्ती काली, सरस्वती, महालक्ष्मी स्वरूपात प्रकटते. हिलाच भगवती, ईश्वरी, मूल प्रकृती, त्रिपुरसुंदरी, राजराजेश्वरी अशी नावे आहेत. ही दशमहाविद्येचे रूप धारण करते. हीच योगमाया 64 योगिनींच्या स्वरूपात प्रकट होते. हीच आदिशक्ती दुर्गा, उमा, गौरी, वैष्णवी अशा रूपात प्रकटते. हीच महामाया कुंडलिनी शक्तीच्या रूपात कार्य करते. शिवशक्ती यांच्या स्वरूपाला त्रिपुरसुंदरी अथवा श्री ललितांबिका म्हणतात. देवी भगवतीच्या वेगवेगळ्या स्वरूपांची स्तुती करणारी अनेक स्तोत्रे असली तरी श्री ललिता सहस्रनाम स्तोत्राला देवी उपासनेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीविद्येच्या उपासकांमध्ये श्रीचक्र हे महत्त्वाचे मानले जाते व श्रीचक्रपूजेमध्ये या स्तोत्राचे पठण करणे अनिवार्य असते. ब्रह्मांड पुराणातील उत्तराखंडातील हयग्रीव व अगस्तीमधील संवाद म्हणजेच हे स्तोत्र होय. हयग्रीव हा घोड्याचे डोके असलेला विष्णूंचा अवतार आहे आणि त्याला ज्ञानाचे भांडार मानले जाते. अगस्त्य हा प्राचीन काळातील ऋषींपैकी एक आणि सप्तश्री नक्षत्रातील ताऱ्यांपैकी एक आहे आणि अगस्त्यांच्या विनंतीवरून हयग्रीवने त्याला ललितेची 1000 पवित्र नावे शिकवली असे म्हटले जाते. श्लोक अशा प्रकारे मांडले आहेत की देवीचे वर्णन डोक्यापासून पायापर्यंत केले आहे. ललिता देवीची स्थाने. ब्रह्मांड पुराणानुसार अनंत योजने उंच व जगतास आधारभूत असलेल्या मेरू पर्वताच्या 4ही दिशांना म्हणजेच पूर्वेस, पश्चिमेस, दक्षिणेस आणि उत्तरेस अनुक्रमे इंद्र, वरुण, अग्नी व वायू यांच्या शिखरांवर निवास असतो. या 4ही लोकांना इंद्रलोक, वरुणलोक, अग्निलोक, वायुलोक अशी नावे आहेत. यांच्यामध्ये शतयोजने उंच असे एक शिखर आहे. ते 4ही लोकांच्या बाजूनी 400 योजनापर्यंत फैलावले आहे. याच शिखरावर ब्रह्मदेवांच्या आदेशानुसार विश्वकर्म्याने भगवती जगदंबा ललिता देवीच्या निवासासाठी श्रीपुर निर्माण केले आहे. संपूर्ण भारतात देवीची शक्तिरूपाने पूजा होते व तिच्या वेगवेगळ्या स्वरूपांची जसे दुर्गा, काली, लक्ष्मी अशा स्वरूपांची मंदिरे अनेक ठिकाणी दिसतात. परंतु आदिशक्ती त्रिपुरसुंदरी ललितांबिकेची स्थाने फारच कमी ठिकाणी आहेत. कांचीपुरम येथे असलेले कामाक्षीचे रूप हे ललितेचे स्वरूप आहे. भंडासुराच्या वधाशी निगडीत असलेल्या कथा कामाक्षीच्या अवतारात सांगितल्या जातात. नैमिषारण्य येथे ललिता देवी शक्तिपीठ असून तिथे तिचे मोठे मंदिर आहे. मत्स्य पुराणातील उल्लेखानुसार प्रयागे ललिता देवी असे म्हटले जाते. आजही प्रयाग येथे ललितेचे मंदिर आहे. काश्मीरमधील श्रीनगर येथेही ललिताचे मंदिर आहे. उत्तर प्रदेशातील विंध्याचल येथे असलेले विंध्यवासिनी मंदिर हे त्रिपुरसुंदरीचे आद्यशक्तीचे स्थान म्हणून ओळखले जाते. यशोदेच्या पोटी जन्म घेतलेली व कंसाच्या हातून निसटून गेलेली आदिशक्ती योगमाया म्हणजेच विंध्यवासिनी देवी आहे असे पुराणात वर्णन येते.
ब्रह्मांड पुराणात हयग्रीव अगस्ती संवाद रूपात हे स्तोत्र येते. भगवतीच्या प्रसन्नतेसाठी अगस्ती मुनींनी विष्णूंचा अवतार असलेल्या हयग्रीवांना एखादा सिद्ध मंत्र सांगण्याची विनंती केली. त्यावर हयग्रीवांनी त्यांना ललितेची आश्चर्यकारक कथा, भंडासुरवध, देवीची पंचदशाक्षरी मंत्र, श्रीपूर अर्थात श्री चक्राविषयी माहिती दिली. न्यास, महाया, क्रमपूजा हे सर्व सांगितले. सर्वात शेवटी त्यांची निष्ठा बघून हयग्रीवांनी त्यांना या रहस्यमय स्तोत्राची माहिती दिली. कीर्तयेत्रामसाहस्रमिदं मत्प्रियते सदा मत्प्रीत्या सकलांमा लभते नात्र संशया. स्तोत्राच्या पहिल्याच अध्यायात श्री ललिता देवी सांगते की जर एखाद्याने मला प्रसन्न करण्यासाठी फक्त या सहस्रनामाचा पाठ केला तरी माझ्या प्रेमामुळे त्यांच्या सर्व इच्छा निसंशय पूर्ण होतील. प्रत्येक स्तोत्राच्या सुरुवातीला हे स्तोत्र रचणाऱ्या ऋषींचा उल्लेख असतो. जसे श्रीराम रक्षे बुधकौशिक ऋषी असा उल्लेख येतो, तसेच या स्तोत्रात श्री वशिन्यादी वागदेवता ऋषेः या उल्लेखाने स्तोत्राच्या रचयित्यांनी नामनिर्देश केलेला आहे. श्री ललिता सहस्रनामाची रचना 3 अध्यायात केलेली आहे. पहिल्या अध्यायात 50 श्लोक येतात, त्याला पूर्वाभाग म्हणतात. दुसऱ्या अध्यायात 183 श्लोक येतात, या 183 श्लोकांतून सहस्रनामे आलेली आहेत. तिसऱ्या अध्यायात 86.5 श्लोक येतात, हा फलश्रुतीचा अध्याय आहे. पहिल्या अध्यायात या स्तोत्राचे महत्त्व सांगून त्याची रचना वागदेवतांमुळे कशी झाली ते सांगितले आहे. ते सांगताना हयग्रीव सांगतात, न शठाय न दुष्टाय नाविशास्याय कहिंचित श्री मातृभक्तियुक्ताय श्री विद्याराजवेदिनी. म्हणजे शठ, दुष्ट व अश्रद्ध माणसाला हे रहस्य केव्हाही सांगू नये. मात्र ज्याची श्री देवी मातेवर नितांत भक्ती असेल व ज्याला ही राजविद्या समजत असेल त्याला हे रहस्यमय ज्ञान सांगावे. कारण जर एखाद्या शठ, दुष्ट, नास्तिक माणसाला आपण चांगल्या हेतूने जरी सांगायला गेलो आणि जर त्याने त्या देवतेविरुद्ध काही वचने उद्गारली तर त्याचे कल्याण होण्याऐवजी त्याच्याकडून नकळत पापच घडेल. त्यामुळे जो देवी उपासनेबाबत जागरूक आहे त्यालाच अशी माहिती द्यावी. दुसऱ्या अध्यायात श्री ललितेची सहस्रनामे येतात. ज्या भक्तांना देवी उपासना करताना श्री चक्रपूजा, पंचदशाक्षरी मंत्रजप इत्यादी करावयाचे नसेल त्यांनी देखील देवीच्या उपासनेसाठी हा दुसरा केवळ सहस्रनामांचा अध्याय देवीच्या ध्यान श्लोकापासून म्हटला तरी चालतो. इतर अनेक सहस्रनामांमध्ये काही नामे परत परत येतात, तथापि या सहस्रनामात मात्र एकही नाम परत आलेले नाही. यात भक्तियोग, ज्ञानयोग, कुंडलिनी योग, श्री चक्रपूजा, श्री विद्यारहस्य याबद्दल माहिती असून देवीचे सौंदर्य, शौर्य, सर्वोच्च अधिकारत्व व दिव्य गुणकथन केले आहे. सर्व नामांचा अर्थ वा रहस्य हे आपल्या आवाक्याबाहेर आहे. स्तोत्राच्या फलश्रुतीत 86.5 श्लोक आहेत. फलश्रुतीच्या अर्थातील काही महत्त्वाचे मुद्दे असे की या स्तोत्राचे पठण केले असता सर्व व्याधींचे शमन होते आणि सर्व प्रकारचे वैभव वाढते. वाराणसी क्षेत्रात कोटी कोटी लिंगांची स्थापना करण्याने, सूर्यग्रहणकाळी विद्वानांना कोटी कोटी भार सुवर्णदान केल्याने व गंगाकाठी असंख्य अश्वमेध केल्याने जे पुण्य मिळते ते या सहस्रनाम जपाने मिळते. या स्तोत्राचा नित्य पाठ करणे शक्य नसेल तर त्या व्यक्तीने शुभदिनी तरी पाठ करावा. श्री ललितेच्या नामांचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. त्या पराशक्ती, नित्या, निर्गुणा, पापनाशिनी, दुःखहंत्री, वरदा, ज्ञानदा, प्राणदा, वांछितार्थ प्रदायिनी व निर्वाण सुखदायिनी अशा राजराजेश्वरी त्रिपुरसुंदरी ललितांबिकेस कोटी कोटी प्रणाम. या अपूर्व स्तोत्र रचनेच्या शक्तीचा अलौकिक लाभ सर्व साधकांनी घ्यावा